महत्त्वाची बातमी आहे। महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवरती आता राज्यात नाशिक पोलीस खबरदारी घेताना दिसतात। नाशिकच्या रामकुंडावरती मौनी अमावस्येनिमित्त स्नानासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे आणि म्हणूनच खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी रामकुंडावरती जाणाऱ्या रस्त्यांवरती बॅरिकेडिंग केली आहे। सोबतच पोलिसांनी रामकुंडावरती पायी जाण्याच्या सूचना भाविकांना दिल्या आहेत। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे। थेट जाऊयात। प्रयागराजमध्ये देखील महाकुंभ मेळ्याचं शाही स्नान खरं तर पार पडणार होतं, मात्र त्याआधी त्या ठिकाणी चेंगराचेंगरी झाल्यानं काही भाविकांचा मृत्यू झालाय तर अनेक भाविक जखमी झालेले आहेत। नाशिकमध्ये देखील भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये रामकुंडावर कुठलाही अनुचित प्रकार किंवा घटना घडू नये यासाठी रामकुंडावर जाणारे जे प्रमुख रस्ते आहेत ते वाहनांसाठी पोलिसांकडून बंद करण्यात आलेले आहे। पुढचे देखील काही रस्ते आहेत जे प्रामुख्याने रामकुंडाकडे जातात, त्या रस्त्यावर देखील वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। सोबतच रामकुंडाच्या आणि गोदाघाटाच्या परिसरामध्ये ठिकठिकाणी पोलिसांचा देखील मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। जी घटना आज प्रयागराजमध्ये घडलेली आहे ती अतिशय दुर्दैवी आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता नाशिकमध्ये देखील प्रशासनाकडून खबरदारी घ्यायला सुरुवात झाली आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।